नमस्कार मित्रांनो, बोका स्टोरी टेलरच्या आणखी एका एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. चेतन इंगळे यांनी ही कथा चॅनलसोबत शेअर केलेली आहे. तर चला ऐकूया. मी 8व्या वर्गात असताना माझ्या आजीने मला सांगितलेली ही कथा आहे. पण ही कथा माझ्या कायमची लक्षात राहील, कारण ही कथा माझ्या आजीसोबत घडलेली सत्य घटना आहे. मी 10वीपर्यंत एका छोट्याशा गावी राहत होतो. हे आमचं मूळ गाव होतं. मी, माझी आई, बाबा आणि माझी आजी असं आमचं छोटंसं कुटुंब होतं. निसर्गरम्य वातावरणात नदीकाठी वसलेलं अतिशय सुंदर गाव, जिथे माझं बालपण गेलं. 10वीपर्यंत मी याच गावी शिकलो. लहानपणापासूनच माझी आजी मला रात्री झोपण्याच्या आधी गोष्टी सांगायची आणि मी अगदी आनंदाने आणि उत्साहाने त्या गोष्टी ऐकायचो. आजीच्या गोष्टी ऐकण्याची मला सवय होऊन गेलेली होती, म्हणून आजी मला रोज नवीन नवीन गोष्टी ऐकवायची. एके दिवशी मी संध्याकाळी शाळेतून 5 वाजता घरी आलो आणि माझे आई आणि बाबा काही कामानिमित्ताने बाहेरगावी गेलेले होते, म्हणून घरी आजी आणि मी दोघेच होतो. रात्रीचे जेवण करून जवळपास 9 वाजता थोडा थोडा पाऊस सुरू झाला आणि बघताच घरातली लाईट गेली. बाहेर विजांचा कडकडाट चालू झाला. पण मी आजीसोबत असताना मुळीच घाबरत नव्हतो. आजीजवळ असताना मला कसलीच भीती वाटत नव्हती. तेव्हा आजीने मला गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. मी आजीला मध्येच टोकून, आजी प्लीज आज मला भूतांची गोष्ट सांग ना, आणि आजीला भूतांची गोष्ट सांगण्यास हट्ट करू लागलो. अरे बाळा, तू घाबरशील. नाही आजी, मी नाही घाबरत. प्लीज मला सांग ना आज भूतांची गोष्ट. ठीक आहे बाळा, मी आज तुला भूतांची गोष्ट सांगते. पण ही भूतांची गोष्ट माझ्यासोबत घडलेली सत्य घटना आहे. हो का आजी, प्लीज सांग ना मग मला, असे म्हणून आजींनी गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. ही गोष्ट फार जुनी आहे. त्या काळी लोक एका गावावरून दुसऱ्या गावी जाण्यासाठी बैलगाडीचा उपयोग करत होते. एके दिवशी रात्री मी आणि तुझे आजोबा आणि गावातील काही 2-3 लोक असे आम्ही एका जत्रेतून घरी जाण्यासाठी बैलगाडीत बसलो. कच्चा रस्ता, दाट अंधार आणि चारी दिशेने जंगल आणि शेत, अशातून काळोखात बैलगाडीवर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. जवळपास 1.5 तासांचा हा रस्ता होता. रस्ता कच्चा असल्यामुळे आणि अंधार असल्यामुळे बैलगाडी खूप हळूहळू चालत होती. बैलगाडीवर 2 कंदील होते, पण त्याने जवळपासच थोडं काही दिसत होतं. आणि बघताच कंदिलातील रॉकेल संपले आणि कंदील बंद पडला. इतक्या काळोखामध्ये बैलगाडी चालवणे अशक्य होते, कारण रस्ता काय समोरचे काहीही दिसत नव्हते. थोड्याच अंतरावर आम्हाला एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये थोडा प्रकाश दिसत होता. आम्ही सर्वांनी आज रात्र तिथेच थांबण्याचे ठरवले. आम्ही बैलगाडी त्या झोपडीजवळ लावली आणि उतरून झोपडीमध्ये गेलो. त्या झोपडीमध्ये 2 म्हाताऱ्या राहत होत्या. मी त्यांच्याजवळ गेली आणि त्यांना आज आम्हाला इथंच राहू द्या म्हणून विनंती करू लागली. हो हो, तुम्ही आज रात्री इथंच थांबा, बाहेर अंधार आहे, असे बोलून त्यांनी आम्हाला आत घेतले. अतिशय पडक्या आणि कुळाची बांधलेली ती झोपडी आतमधून थोडी विचित्र वाटत होती. मी आणि तुझे आजोबा आणि आणखी गावातील 2 बाया आणि 1 माणूस असे आम्ही 5 जण तिथेच थांबलो. त्यातील एक म्हातारी आमच्या जवळ येऊन बसली आणि बोलली, तुम्हाला भूक लागली असेल, मी तुमच्यासाठी जेवायला बनवते. नको आजी, आम्ही जेवून आलो. अरे नाही, तुम्हाला जेवास लागेल. आणि ती म्हातारी आम्हाला जेवण्यासाठी आग्रह करू लागली. तुम्हाला जेवास लागेल. ठीक आहे आजी, बनवा तुम्ही, असे बोलून ती कुटीच्या दुसऱ्या रूममध्ये गेली. त्या दोघी म्हाताऱ्या तिथं जेवण्यासाठी स्वयंपाक करू लागल्या. जवळपास अर्धा तास झाला, त्या दोघी बाहेर आल्या नाही. तितक्यात तुझे आजोबा मला म्हणाले, अगं जा, त्यांना स्वयंपाक करण्यास मदत करा. म्हणून मी आणि एक बाई त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्याजवळ गेलो. आणि आम्ही जसे त्यांच्याजवळ गेलो तसे आमच्या दोघांच्याही अंगाला मुंग्या आल्या आणि आम्ही थरथर कापायला लागलो. आम्ही बघितलं की त्यातील एक म्हातारी पायाची चूल करून त्यावर पातेल्यामध्ये रक्त उकळत आहे आणि एक म्हातारी तिच्या हाताची बोटे भाजीमध्ये कापून टाकत आहे. हे बघून तर आम्हाला काही सुचेना. आम्ही त्यांच्या न कळत वापस आलो. तितक्यात त्यांनी आम्हाला बघितले आणि त्या दोघी म्हाताऱ्या आमच्याकडे धावू लागल्या. आम्ही घाबरत रडत दुसऱ्या रूममध्ये आलो आणि यांना सर्व सांगितले. आम्ही सर्व पळत झोपडीच्या बाहेर निघालो. बाहेर पळत आम्ही बैलगाडीवर जाऊन बसलो. तितक्यात त्या दोन्ही म्हाताऱ्या झोपडीच्या बाहेर आल्या आणि विचित्र पद्धतीने आवाज करू लागल्या, थांबा थांबा,
असे म्हणत ते आमच्या मागे बैलगाडीच्या मागे धावू लागल्या. तुझ्या आजोबांनी बैलगाडी तिथून काढली आणि बैलगाडी धावू लागली. तिथून निघणे फार कठीण झाले होते. कसे तरी आम्ही कच्च्या रस्त्यावर लागलो आणि जिकडे रस्ता जाईन तिकडे बैलगाडी धावू लागलो. काही अंतरावर ते बैलगाडीच्या मागे मागे धावत आल्या आणि त्यांची हद्द संपताच ते मागे फिरल्या. हे सर्व दृश्य बघून आम्हा सर्वांचा थरकाप उडाला. आम्ही देवाचे नाव घेतले आणि धन्यवाद केले आणि तिथून वापस घरी आलो. तर बाळा, अशी होती ही गोष्ट. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल